मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर खाम गावाजवळ भला मोठा खड्डा पडलाय। मध्यरात्री 12:30च्या सुमारास या मोठ्या खड्ड्यात 2 बस अडकल्याने तेथील वाहतूक बंद झाली होती। लागलीच क्रेनच्या सहाय्याने दोन्ही बस बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर चालू झालं आणि 1:20 वाजताच्या सुमारास दोन्ही बस बाहेर काढण्यात आल्या व नंतर वाहतूक सुरळीत झाली। सह्याद्री वन्यजीव संरक्षणार्थ सामाजिक संस्थेचे सदस्य घटनास्थळी उपस्थित असून दोन्ही बस बाजूला काढण्यासाठी सहकार्य केलं, तसंच वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।